वेलकम एव्हरीबडी. सेट एक्झामचा अभ्यास करताना आपल्याला काही पुस्तकांची गरज असते. पुस्तकांचा आधार घेऊन आपण आपला अभ्यास मॉडिफाय करून त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट ॲड करून त्याचं कन्व्हर्जन आपण आपल्या नोट्समध्ये करतो आणि जे की एक्झाम टॅकल करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. तर इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही विषयातली पुस्तकं सेटसाठी अवेलेबल आहेत. बेसिकली काही मुलं सेमी इंग्लिश माध्यमातून असतात, मग त्यांना इंग्लिशचे काही चॅप्टर सोपे जातात आणि मराठीचे काही सोपे जातात. तर ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये कोणतं बुक रेफर करावं, कोणत्या बुकवर डिपेंड राहावं हे फारसं समजत नाही. तर फ्रिक्वेंटली यूज होणारे काही बुक्स मी कलेक्ट केलेत आणि आज आपण त्यांचा थोडक्यात रिव्ह्यू घेऊ. त्याच्यापैकी काय त्यांचे बेनिफिट्स आहेत प्रत्येक पुस्तकाचे ते आपण आज पाहणार आहोत. तर इथं मी 5 पुस्तकं घेतलेले आहेत. पहिलं शशिकांत शिंदे सरांचं, दुसरं KVS मदन सरांचं, तिसरं आहे दायमा सरांचं, चौथं अन्नदाते सरांचं आणि पाचवं धनय्या कौटगीमठ सरांचं. सो इथं पहिलं पुस्तक आपण बघू शशिकांत शिंदे सरांचं. ह्या पुस्तकातले काही गुड पॉईंट्स म्हणजे यात कंटेंट हा क्वालिटी आहे. दुसरा पॉईंट वाईज थेरी आहे. ह्या पुस्तकामध्ये एक्स्ट्रा काही पॅरेग्राफ मांडले गेले नाहीत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ते फक्त इन्क्लूड केलेले आहेत, जे की आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हे पुस्तक हे सेटसाठी टार्गेट केलं आहे असं मी मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्मॉल बुक हे खूप छोटं पुस्तक आहे, जेणेकरून की आपल्याला अभ्यासापूर्वी पुस्तक छोटं आहे म्हणून जो कॉन्फिडन्स येतो ते ते फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळं छोट्या पुस्तकाचे वेगळेच ॲडव्हान्टेजेस असतात. सो ह्याच्यात काही ड्रॉबॅक्स पण आहेत, जसं की यामध्ये लिमिटेड कंटेंट आहे. ऑफकोर्स जे एक्झामला टार्गेट करतात त्याच पॉईंटला इन्क्लूड केल्यामुळं जर एक्झाम मॉडिफाय होत गेली पुढे तर जे नवीन क्वेश्चन येणार आहेत फ्लोमध्ये त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला ह्या पुस्तकामध्ये मिळतीलच अशी काही शक्यता नाही. सो त्यामुळं लिमिटेड कंटेंट हा ड्रॉबॅक आहे. आणि आम्ही अभ्यास करत असताना मार्केटमध्ये हे पुस्तक अवेलेबल नव्हतं. 2017-18ची काहीतरी आवृत्ती होती, तर तेच पुस्तक आम्ही यूज करत होतो. सो जर हे पुस्तक नवीन पब्लिकेशन थ्रू अवेलेबल असेल आत्ता तर ते तुम्ही फॉलो करा. पण ते जुनं पुस्तक आमच्याकडे होतं म्हणून म्हणजे मार्केटमध्ये पण अवेलेबल नव्हतं आणि रिसेंट इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा त्यात इन्क्लूड नव्हते. आपल्याला एक्झामचं प्रिपरेशन करताना PYQ हे वरदान ठरतं, तर ते नसल्यामुळं हे ड्रॉबॅक्स मला सापडले ह्या बुकमध्ये. पुढचं बुक आहे धनय्या कौटगीमठ सरांचं. ह्या पुस्तकाचे बेनिफिट्स असे की हे पुस्तक दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, मराठी आणि इंग्लिश. पहिला काही पार्ट इंग्लिश आहे 10 चॅप्टर आणि नंतर तेच कंटेंट सगळा मराठीमध्ये आहे, जेणेकरून की आपल्याला एखादा पॉईंट वाचताना पॉईंट कळाला नाही इंग्लिशमधला तर आपण स्विच होऊ शकतो लँग्वेज थ्रू आणि तो पॉईंट बेटर अंडरस्टँड करून घेण्यासाठी मदत करू शकतो. आणि पूर्ण इंडियामधल्या सेट एक्झामचे झालेले क्वेश्चन्स यामध्ये पॉईंटच्या स्वरूपात दिलेले आहेत. सो मला वाटतं ते फार मोठा ॲडव्हान्टेज आहे, इवन दो नेटसाठी जे प्रिपेअर करतात त्या मुलांसाठी सुद्धा. आणि पॉईंट वाईज कंटेंट असल्यामुळे पॅराग्राफ वाईज कंटेंट नाही तर पॉईंट वाईज कंटेंट आहे. क्वेश्चनला डायरेक्ट पॉईंटमध्ये कन्वर्ट केल्यामुळं ते आपल्याला लक्षात राहण्यासाठी जास्त हेल्पफुल ठरतात. पण ह्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, जसं की कंटेंट फार जास्त आहे. म्हणजे हे बुक फार मोठं आहे, जे की कव्हर करणं जवळपास इम्पॉसिबल आहे 2-3 महिन्यात. आणि 2-3 महिन्यापेक्षा जास्त वेळ देणं पेपर वनला हे एवढंसं उचित ठरत नाही. सो लिमिटेड वेळेमध्ये हे बुक कव्हर होत नाही म्हणून ह्यूज कंटेंट म्हणतो मी. आणि ह्या पुस्तकामध्ये काही एरर सुद्धा आहेत, जेणेकरून की एक प्रश्न जर वाचला पहिल्या पेजवरती तर त्याचा आन्सर वेगळा असेल आणि दुसऱ्या पेजमध्ये जर समजा तो क्वेश्चन रिपीट झाला तर त्याचं आन्सर वेगळं सापडलेलं आहे. हा माझा अनुभव आलेला आहे. मे बी हे एरर्स पुढच्या आवृत्तीमध्ये मिनिमाइज होतील, पण सध्या तरी ते आहेत, म्हणून तुम्हाला कंटेंट हा व्हेरीफाय करून घ्यावा लागतो वाचताना. सो पुढचं पुस्तक बघू आपण शशिकांत अन्नदाते सरांचं. तर मराठवाड्यातले माझे जेवढे मित्र एक्झाम पास झालेले आहेत सेट एक्झाम त्या सगळ्यांनी हेच बुक फॉलो केलेलं आहे आणि त्यांना उत्तम मार्क पडलेत, कारण हे पुस्तक मराठीमध्ये आहे. PYQ सुद्धा इन्क्लुडेड आहेत आणि पॉईंट वाईज कंटेंट आहे. एक्झामला जे लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडासा वाढवून कंटेंट इथं आहे
जो की बेनिफिट मध्ये मोडतो आपल्यासाठी. पण ड्रॉबॅक मध्ये मी असं म्हणेन की जर म्हणजे वी शुड नॉट डिपेंड ओनली ऑन दिस बुक. म्हणजे जर एखाद्याचा मॅथमॅटिकल रिझनिंग कच्चा आहे तर त्यांनी फक्त ह्या पुस्तकावर अवलंबून राहू नये. त्यांनी दुसरे पण काही पुस्तकं रेफर करावे, इवन दो यूट्यूब व्हिडिओ बघावे, जेणेकरून ते सॉल्विंग तुम्हाला व्यवस्थित करता येईल, त्याचं बेटर अंडरस्टँडिंग होईल. सो त्याच्यामुळे आपण फक्त ह्या एका बुकवर अवलंबून राहू नये, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. सो पुढचं बुक आहे दायमा सरांचं. यामध्ये गुड ॲस्पेक्ट असे की रिसेंट इयरचे PYQ इन्क्लूड केलेले आहेत. प्रॅक्टिससाठी पण एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेत. आपल्याला जनरली प्रत्येक पुस्तकामध्ये प्रॅक्टिससाठी लॉट ऑफ क्वेश्चन मिळतीलच असं नाही, पण या पुस्तकामध्ये ते इन्क्लुडेड आहेत. आणि डेटा हा फार ॲक्युरेट आहे. इथं तुम्हाला एररचा म्हणजे संबंध येणार नाही. सगळा डेटा हा व्हेरीफाईड आणि व्यवस्थित ॲक्युरेट डेटा दिलेला आहे. पण याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत, जसं की कंटेंट फार मोठा आहे. ह्या पुस्तकामधला कंटेंट मराठीतला आहे आणि फार मोठा कंटेंट आहे तो. आणि म्हणजे सिंगल लँग्वेज, आताच मी बोलल्याप्रमाणे सिंगल लँग्वेज यूज केल्यामुळे आपल्याला एखाद्या पॉइंटला जर व्यवस्थित जास्त समजून घ्यायचं असेल तर सेकंडरी लँग्वेज आपल्याला ह्या पुस्तकामध्ये मिळत नाही. ते ह्याचा ड्रॉबॅक आहे. आणि शेवटचं पुस्तक आहे KVS मदन. तर ह्या पुस्तकात मधले गुड ॲस्पेक्ट असे की पूर्ण कंटेंट यामध्ये इन्क्लुडेड आहे. ऑल कंटेंट, विच मीन्स नेट, पेट, सेट ह्या सगळ्या एक्झामसाठी जो काही रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा पेपर फर्स्टसाठी लागतं कंटेंट, तो सगळा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. हे एक आयडियल रेफरल बुक म्हणून आपण यूज करू शकतो. आणि यात 300 क्वेश्चन दिलेले आहेत इच टॉपिकसाठी, जे की सब टॉपिक मध्ये पण डिवाइड केलेले आहेत. सो त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंटवर आपला फोकस जातो आणि एव्हरी पॉईंट इज इन्क्लुडेड हेअर. म्हणजे जर आपण MSc ला रिसर्च मेथडॉलॉजीचं पेपर देत असू तर त्या पेपरसाठी सुद्धा हे बुक महत्वाचं आहे. जेव्हा की आपल्याला डेटा हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप लागतो, लॉंग आन्सर लिहायचे असतात, तर ते सुद्धा ह्यात इन्क्लुडेड आहेत. खूप मोठा कंटेंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही थेरॉटिकल पेपर सुद्धा व्यवस्थित लिहू शकता ह्या पुस्तकाच्या सहाय्याने. आणि याचे ड्रॉबॅक असे की जसं की आत्ताच मी सांगितलं की लॉट ऑफ कंटेंट, खूप जास्त कंटेंट आहे. ऑल द थिंग्स रिमेंबर करणं इम्पॉसिबल होतं. आणि इंग्लिश फक्त लँग्वेज आहे. बहुतांश मुलं मराठीतून पेपर लिहितात आणि मग त्यांच्यासाठी हे जरी आयडियल बुक वापरू शकत नसेल तरी काही इंग्लिशचे फ्रेंड्स असतील, त्यांना हे बुक यूज करताना ते नक्कीच बघत असतील. आणि मला असं वाटतं की हे बुक फक्त नेट एक्झामसाठी टार्गेट करतं, जेणेकरून की आपल्याला सेट एक्झाममध्ये एखाद्या पॉईंटबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, पण त्याची डेप्थनेस किती असावी ह्याच्याबद्दल लिमिटेशन आहेत सेट एक्झाममध्ये. पण KVS मधून ह्या बुकमध्ये प्रत्येक टॉपिकवर फोकस केलेला आहे, जो की फार डीप घेऊन जातो आपल्याला. आणि जेणेकरून की आपली जी सॉल्विंग किंवा रिमेंबर करायची ॲबिलिटी आहे ती थोडीशी स्लो होऊन जाते, कारण हा कंटेंट नेटसाठी जास्त उपयोगाचा आहे. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणता मॅटर महत्वाचा आहे आणि कोणता मॅटर हा फक्त अंडरस्टँडिंगसाठी दिलेला आहे, याच्यात आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही, फरक करू शकत नाही. म्हणजे एखादा पॉईंट आहे तर त्याचा आन्सर जर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला शोधा असं सांगितलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल, कारण इथं एखाद्या पॉईंटवर खूप सारी पानं आहेत, त्याच्यामधून तो कंटेंट कुठं नक्की आहे, तो पॉईंट कुठं इन्क्लूड केला आहे, कोणत्या पॅराग्राफमध्ये ते आहे, हे सांगणं जवळपास अशक्यच आहे. सो म्हणून लार्ज कंटेंटमधून आपली स्पीड कमी होते नक्कीच. सो मला वाटतं हा ड्रॉबॅक आहे ह्या पुस्तकाचा. सो आपण 5 पुस्तकं पाहिले, त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पाहिले. आता आपण यांचं रिपोर्ट कार्ड पाहू. सो इथं मी बार डायग्राम थ्रू रिप्रेझेंट केले की कोणते पुस्तक आपल्याला वापरणं फायदेमंद ठरणार आहे. तर जे पुस्तकं ग्रीनमध्ये आहेत, जे की हे 3 शशिकांत शिंदे सरांचं, धनय अकाउंट सरांचं आणि अन्नदाते सरांचं, हे 3 बुक हे ग्रीनमध्ये आहेत, जे की तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला नक्कीच बेनिफिशियल राहतील. आणि हे जे 2 बुक आहेत उरलेले KVS मदन आणि दायमा सरांचं, ह्या बुकमधला कंटेंट आणि ह्या बुकमधली ओव्हरऑल एफिशियन्सी आपल्या अभ्यासाची, हे मला वाटत नाही की सेटसाठी तुम्हाला आत्ताच्या काळासाठी कमी वेळेत जास्त मार्क देऊन जाईल. म्हणून हे बुक फक्त रेफरन्ससाठी तुम्ही यूज करा आणि तुम्ही हे 3 बुक फॉलो करू शकता जे ग्रीनमध्ये डिनोट केलेत. त्यामध्ये पण शशिकांत शिंदे आणि अन्नदाते सरांच्या बुकचा बार हा खूप हाय आहे.
म्हणजे ते बुक तुम्ही नक्कीच रेफर करू शकता. धनया कौटगीमठ सरांच्या पुस्तकाचं बार मी थोडासा लो ठेवलेला आहे, कारण त्यातले एरर्स, जर एरर रिड्यूस झाले तर ते सुद्धा बुक आपल्यासाठी इफेक्टिव्ह राहणार आहे. सो हा होता पुस्तकांचा रिव्ह्यू. तुम्ही सेट एक्झामसाठी नक्कीच कोणतं तरी एक छानपैकी बुक रेफर करा. स्वतःच्या पण नोट्स काढा, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे मागं. आणि आणखीन काही सेट एक्झामवरचे व्हिडिओ मी शेड्यूल केलेले आहेत. होपफुली मी ते लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू एव्हरीबडी.